अरे वैभ्याची आपाची ट्रॅफिक 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 कसा हिरवळ फुल एकदम पावसाळा चालूच झालाय जस्ट विंड ब्लास्ट ढिगभर शपथ या विंडशील्ड मध्ये घोळ आहे सस्पेन्शन टॉप नॉच आहेत ह्या गाडीसोबत एवढ्या मेमोरीज आहेत ना अरे काय ट्रॅफिक लागाले भिंडे स्टँड बसल्या रोडवरची कायम बोंब बोंब आहे वैभ्याच्या गाडीचा पाक इस्कूट झालाय राव ऐरावत मा बॉय हर हर महादेव बजरंगबली की जय। तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपली राईड चालू आहे ती पण हिमालयावर, पहिलीच राईड आहे आपली हिमालयावर। तर जस्ट मी काढलो गाडी घेऊन, आपण एक वीक झाला गाडी मी कुठंच राईडला बाहेर काढलेलं नाही, थोडंसं कामात अडकून होतो। रोज मी गाडीकडे बघणार, गाडी माझ्याकडे बघणार, गाडी अशी म्हणत होती चल मला घेऊन कुठं तर बाहेर। तर येस फायनली वी आर गोईंग तासगावला चाललो आहे। तासगावच्या पुढं आरेवाडला इस्कॉनच्या टेम्पलला राधाकृष्ण मंदिरला जायचं नियोजन चालू आहे। कारण आपल्यात कसं आहे गाडी नवीन घेतली की आधी आपण देवाला जातोय, त्या हिशोबानं मी खूप दिवस माझ्या मनात होते की तिकडे जायचं म्हणून, तर तिकडे गेल्यासारखं पण होते तेवढंच। आणि दीप्याला जरा फोन केला, तो दीप्याला पण भेटूया, दीप्याला पण भेटलो नाही खूप दिवस झालं। तर तासगावमध्ये दीप्याला भेटू, आला तर त्याला पण घेऊन जाऊया, काय विषय नाही आहे। हो काय फील आहे, कम्फर्ट एक नंबर आहे। स्पोर्ट्सवरून ॲडव्हेंचरला जंप घेणे बोलूया गाडीबद्दल थोडंसं। पहिला पेट्रोल टाकूया, पेट्रोल एमटी नाही रिझर्व लागला आहे थोडं, किती 2 किलोमीटर झालं। ह्याच्याबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला। ह्याच्यामध्ये ट्रिप एफ जेव्हा ऑन होते ना ऑटोमॅटिक, त्यावेळेला ही गाडी रिझर्वला लागते। जिथपर्यंत मी व्हिडिओ एक बघितला आहे त्याच्यात तर असंच होतं, तर हा ट्रिप एफ तर लागलेला आहे। हा काय पुढे पेट्रोल पंप आहे, पेट्रोलला जायला किरकोळ राईडला पण तसंच टाकायला लागणार आहे। हत्ती पाळा आहे म्हटल्यावर चारा पण तसंच टाकायचा आहे त्याला, त्यात काय वाद नाही। 510 करा। हां ओके, तर पेट्रोल टाकून झालेलं आहे आपलं, आता आपण मोकळा आहे, जाऊन यायला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। ट्रॅफिक 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 कम्फर्ट मात्र फुल आहे, काय असं ना। जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं की रिझर्व लागल्यावर ट्रिप एफ चालू होते, तर जसं आपण पेट्रोल टाकलो आहे त्यानंतर ट्रिप ए ऑटोमॅटिकला शिफ्ट झाला, ट्रिप एफ ऑफ झाला त्याचा। टायर प्रेशर थोडंसं चेक करायचं आहे मला, का कमी वाटायला लागले। ह्या गाडीचं थोडासा एक प्रॉब्लेम मला वाटतं की विंड ब्लास्ट भरपूर आहे, विंडशील्ड आहे भरपूर हाईटला, पण नाही एवढी प्रॉपर, खूपच जास्त विंड ब्लास्ट आहे, काहीतरी जुगाड केला पाहिजे त्याला। बाकी गाडी एक नंबर आहे, फुल कम्फर्ट, नो टेन्शन। टुरिंगला एक नंबर गाडी आहे, जेवढं पण मी आता चालवलो त्याच्यावरून तर सांगतोय, बरोबर टुरिंगसाठी एक नंबर अशी गाडी आहे। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की ही गाडी घेतल्यावर अपाची दिली आहे काय विकलो आहे, तर तसं काय नाही आहे, अजून तर दिलेलं नाही आहे। द्यायची इच्छा पण नाही माझी, पण बघूया कसं काय काय होते। विषय काय गाड्या आहे, एक नंबर। हायवेवर निवांत 100-120 न क्रूज करू शकतो आपण निवांत। मी आता 100 न चाललो तर मला कायच वाटत झाले अशा रोडला। थोडं थांबून थांबू, इन्स्टासाठी फोटो आणि स्टोरीजला थोडंसं कंटेंट घेऊ, आणि तिथूनच दीपकला फोन लावूया आपण, काय म्हणते बघा दीपक कुठं आहे। आला तर त्याला घेऊन जाऊ, नसेल तर मग काय आपला पण जायचं तर आहेच। तर आपण एक छोटासा स्टॉप घेतलेला आणि इथं आपण थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज घेतलेले आहेत। तर मी इंस्टाग्रामवर जाऊन नक्कीच चेक करा, हँडल इथं खाली येतच असेल, स्टोरीज आणि पोस्ट दोन्ही येतील आज किंवा उद्यापर्यंत। तर चलो आता निघूया,
दीपकला फोन केलेला, दीपक काय यायला तयार नाही आहे. वॉच का बंद पडला काय? अरे जागा हो, वॉचमध्ये चार्जिंग संपली. बरं ठीक आहे, चला निघूया आता. खूपच वेळ झाला, 4 वाजल्यात. बरोबर काइंड इन्फॉर्मेशन निकला जाए. इथलं पण टायमिंग खरं म्हणजे सेट करायचं आहे, अजून सेट केलेलं नाही. ह्या 3:24 अर्धा तास माग आहे. चला जाऊया आता. दीपक नाही म्हटल्यावर आता काय डायरेक्ट जायचं, आपल्याला काय टेन्शन नाही आता. हाले दिल को सुकून चाहिए. तर तासगावमध्ये जस्ट आलो मी. दीपकनं काय आपल्याला धोका दिला नाही, तो गेला आहे सांगलीला. सकाळीच फोन केला होता ते मला, तर त्याचं काय काम आवरलेलं नाही, त्यामुळं आपण एकटंच आहे. संपला विषय. जाऊ राधाकृष्ण मंदिरला जाऊ, तासगावच्या गणपतीला जाऊ, सांगलीच्या पण गणपती मंदिरला जाऊन येऊया. आज फुल देवदर्शन, सुट्टी नॉट. वेळच वेळ आपल्याकडं. अरे सॅडलिंग तर मी केलीच नाही अजून, जाताना सॅडलिंग करूया. आता आलोय सिटीत. वो स्पॉटिफायवर असले गाणे लागायलात ना अलीकडे, तर शेवट. छत्रपती शिवाजी महाराज. कसलं ट्रॉफिक आहे भेंडी ह्या तासगावमध्ये. ह्या स्टँड बसल्या रोडवरची कायम बोंब आहे, नेहमी ट्रॅफिक असते इथं. मॅप तर काय लावलेला नाही, मला माहीत आहे. टायर प्रेशर चेक करायचं झालं नाही मला काय. जाताना बघूया कुठं तर. एक नंबर असा विषय आहे. शेवट आहे रोड. परवाच आम्ही आलेलो इथं, अक्षय निगमचं लग्न होतं त्यावेळेला. मंदिरमध्येच होतं, म्हणजे मंदिर आणि त्या साईडला हॉल आहे काय तर, तिथंच आलेलो. कसा हिरवळ फुल एकदम. पावसाळा चालूच झाला आहे जस्ट. थोडं पावसाळा अजून जरा चालू होते. पावसाळ्यात भरपूर नियोजन आहेत, ढीगभर राईड होणार आहेत, त्यामुळे काही सुद्धा अडचण नाही. काय पावर आहे, शेवटा विषय. शंभरला गाडी गेलेली कळणं झालं. विदाऊट एनी स्ट्रेस निवांतमध्ये 100ला चालल्या. तर पोचलोय आपण आरवड्यामध्ये. तिथंच आहे मंदिर. कुठं आहे सस्ने ठीक आहे, इथेच आहे, इथेच आहे. ओके, ह्या साईडला मंदिर आहे. ओके, तर दर्शन आपलं झालेलं आहे एक नंबर असं. आई शपथ सांगतो, शेवट आहे मंदिर. बसलो भारी वाटलं माहिती आहे. तेवढं एक 10 मिनटं बसलो, खूप वेळ बसलो नाही. हा मनाला जे सुख आहे ना, शेवट. आता इथून जाऊया डायरेक्ट तासगावला. तासगावच्या गणपती मंदिरला जाऊ, तिथून मग डायरेक्ट सांगली आपली चांगली. संपला विषय. विंड ब्लास्ट ढिगभर ते धक्का. हेल्मेट हाला लागले माझं असं तसं. एवढा वाईट विंड ब्लास्ट आहे. कॉर्नर आहे भाई. संपला विषय. ब्रेकिंगमुळे थोडंसं अजून कॉन्फिडन्स येणं झाला आहे मला. अरे वा, एक नंबर.
नंबर नंबर सॅदलिंग जरा करून बघतो. सॅदलिंगला कमी विंड ब्लास्ट आहे ही शपथ आहे. विंडशिल्ड मध्ये घोळ आहे. विंडशिल्डचा काय तर करला पाहिजे विषय. हा हँडल हाईट वेट एक नंबर विषय आहे. काय सुद्धा अडचण नाही. कसलं भारी वाटलं का काय. ऑपरेटिंगला एकदा टेस्ट करायला पाहिजे. एकदा टेस्ट करायला लागते. लवकरच जाऊ ऑफ रोड करायला. आता ऑन रोड चेक केलं आहे आज गाडी. एक नंबर विषय 10 on 10. ओके सो तासगावच्या गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. खूप दिवसांनी आलो मी गणपतीला तासगावच्या. लास्ट टाईम माझ्या अंदाजे ह्याने त्याच्या मागच्या रथोत्सवाला आलेलो. त्यानंतर तरी नाहीच गेलो गणपतीला. ठीक आहे भारी वाटलं तेवढंच. बऱ्याच दिवसांनी गेलो. आता डायरेक्ट जरा सांगलीच्या गणपतीला. आज फुल डे पूर्ण देवदर्शन चालू आहे. संपला विषय. कसं आहे लोक अशी येण्यासारखी गाडी चालणार काय. कुठनं चालवला मधनं. अरे घे ह्या साईडला किती जागा आहे वेळाच काय. गाडीची कामं थोडी करून घेतलीच पाहिजे. ऑइल चेंज जनरल चेकअप एअर फिल्टर ऑइल फिल्टर क्लच फ्रंट ब्रेक डिस्क पॅड. अरे बरीचशी कामं आहेत सगळीच काढली तर. ठीक आहे काय विषय नाही. करून घेऊ आपण 1-2-3 दिवसात थोडासा वेळ मिळाला की. कारण गाडी आपल्याला रेडी पोझिशनला लागत्या. गाडीवर खर्च केलाच पाहिजे. त्याशिवाय काय मिळत नाही. गाडी व्यवस्थित तर सगळं व्यवस्थित. पुढं थार झाल्या माझ्या फुल मॉडिफाय केला भावानं. गाडीचा नंबर पण 555 MS 10DL 555. संपला विषय. टायर सेक्शन वाढवून टाकलेले आहेत. कसली दिसायला बाबा शेवट. एक नंबर विषय आहे. बुधगावमध्ये रोडचं काम चालू आहे. बघितला ट्रॅफिक एक सिंगल रोड आहे फक्त चालू. काय करू पण शकत नाही. पलीकडं रोडचं काम चालू आहे. त्यामुळं रोडही काम झाले पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. वाह 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 क्या निकाला आहे तूने. तूच रे ओम क्या तूच. सपला विषय. पलीकडनं जाऊ शकतोय फुल ऑफ रोड करत. पलीकडनं बाईक येत आहेत. हे बनीच केली आहे भेंडी. सपला विषय. जरा सुद्धा कचका नाही काय नाही. सस्पेन्शन टॉप नॉच आहेत. फक्त मला जरा कुछ जागा द्या दादा. ओके तर सांगलीत आपण आलेलो आहे रिटर्न कॉलेज कॉर्नरला आता सध्या. तर जाऊया पहिला गणपतीचं दर्शन घेऊ मस्तपैकी. भूक लागल्या भेंडी लय वाईट. ठेव आनंद वेगळाच आहे. त्या रिक्षाच्या मागं जी ग्लास असतात त्यात जे आपण दिसतोय ह्याच्यात एवढं चांगलं दिसणं झाले. ही थोडीशी ट्रान्सपरंट टाईप आहे तरी पण छोटे छोटे दिसतोय. कसली दिसाली. कोण आहे वा कोण आहे हिमालयावर बसलाय. ओह शिट. बरोबर आहे मित्रा. गाडी बंद पडली मी तर काय करू. मागं हॉर्न मारायला येऊ बसून बसून. ह्या रिक्षाच्या मागं बघण्यात दरवेळेला मोहमत आहे. आता ऐकाच दिसतंय. पहिलं जोरात दिसतंय या. तुम्हाला दिसायला की नाही माहीत नाही मला पण ठीक आहे. बस टाईम घालवायचा नाही आपल्याला. ए बाबा बघ तर बघ एकदा. तर आलेलो आहे आपण गणपती मंदिरला. गणपती मंदिर खरोखर बाहेरनं एवढं भारी वाटते. आत नवीन शेवटात आहे सोडा. बाहेरनं कसलं वाटतं बाकी. सगळं वेगळंच समाधान वाटते बघून.
सांगलीतल्या गणपती मंदिराचं पण आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आता वा काय पुढं सीन आहे, संपला विषय. तर जाऊया डायरेक्ट घरी जायचा प्लॅन आहे, पण एवढ्या लवकर घरी जाऊन करायचं तरी काय. जाता जाता काय करूया, सोहेलकडे जाऊ. काल वैभ्याची गाडी टाकल्या तिथं, तर जाता जाता बघून जाऊया. चला बाई चलो. शॉर्ट राईड तेवढीच एक नंबर असे झाला, एक नंबर. वैभ्याच्या गाडी जरा विषय बघूया काय काय झाले वैभ्याच्या गाडीला. कुठनं लय काय काय आवाज आला पण ती. बंद आहे काय गॅरेज आज? है गॅरेज बंद आहे. कॉल करूया. ओके मॅडम. काय झाला विषय, सोहेल बाबा तिकडे बुलेट रिस्टोर करायला. एक म्हणजे त्यांची एक बुलेट आहे जुनी, घेऊन रिस्टोर करत होते ते, त्याचंच काम चालू आहे. तर तिकडे आहेत त्यांनी. जाऊया बंधार मस्त की. अरे काय ट्रॅफिक लागाले भिंडे, जरा तर मोकळं सोडा. कुठं आहे इथंच कुठं तर होतं भेंडी, इथंच कुठं तर असायला पण पाहिजे. हा इथं आहे. अरे वैभ्याच्या आपाची ते बुलेट रिस्टोरेशन चालू आहे. जुनी बुलेट खोलून पूर्ण नवीन करायला एक प्रोजेक्ट सोहेल भाऊचा. ऑलमोस्ट सगळं तयार झाले, फक्त जोडायचं राहिले. आता कंप्लीट झाल्यावर दाखवतो एकदा. गाडी झाली म्हणून टेस्ट राईड आपण घेतलीच पाहिजे. ही काय आपलीच गाडी आहे. वैभ्याची म्हणजे काय बघून येतं बघून. ठीक 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 ठीक. ह्या गाडीसोबत एवढ्या मेमरीज आहेत ना. तर स्टार्टिंगला माझ्याकडे बाईक नव्हती, म्हणजे माझ्याकडे स्प्लेंडर होती, माझ्या आपाची पण माझ्याकडे नव्हती. तेव्हा मी आणि वैभ्या ह्या गाडीवरनं एवढं फिरलो आहे, अरे बापरे त्याला काय तोडच नाही. कसं आहे ऐरावत. हां तर गाडी का चालू आहे ना, तर हां ओके. बॅटरी डाऊन आहे, किक मारायला लागलं. वैभ्याच्या गाडीचं पहिल्यांदा किक मारली मी आयुष्यात. पेट्रोल संपले काय? पेट्रोल संपले. म्हणलं असं करले. अजून व्हायचं आहे जरा किरकोळ आहे. आज सकाळी खोलून आणि परत जोडलं. होय का? खोलून जोडला सगळं? खोलून जोडला सगळं? होय. संपाला विषय. मोकळच गेला होय. झालतं का नेमकं याला? रेंगा फिरलेला. ठीक आहे बघून येतो. हिमालया. हां जरा बारीक राहिले अजून. अरे 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 वैभ्याच्या गाडीचं पाक इस्कूट झाला आहे राव. अजून लय काय काम करायला पाहिजे गाडीचं. हेड हाला लावला पूर्ण सगळा. कशा कॉम्पॅक्ट एकदम. उंटावर नाही येऊन घोड्यावर बसल्यावर वाटले मला. हे घोडा रिअलिस्टिक घोडा आहे. ही टूव्ही पळवण्याची मजा आहे खरोखर शेवट. ही मजा कशात नाही आहे. ओके तर आजची छोटीशी एक राईड कंप्लीट झाली आपली. भारी वाटलं तेवढंच. आणि राईडला म्हणून आज पहिल्यांदा मी बाईक काढलेली बाहेर खरोखर. आणि हां आपल्या बाईकचं नाव आपण ठेवलेलं आहे ऐरावत. ऐरावत मा बॉय. सूट होते मला वाटते हे नाव फक्त ॲडव्हेंचर बाईक्सनं सूट होते. ऐरावत. कसं वाटलं ते कमेंट करून सांगा नक्कीच. आणि जास्त अपडेटसाठी इंस्टाग्रामला जाऊन नक्कीच फॉलो करा. इन्स्टा आय डी पण खाली मी दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, इथं पण येत असेल तर जाऊन नक्कीच फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि सगळ्यात भारी मला अजून एक सांगायचा विषय, जी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण शॉर्ट्सची जी किंवा रील्स म्हणा त्याची जी सिरीज केलेली कोकण ट्रिपची, त्याला काय सपोर्ट दिला तुम्ही, शेवट एक नंबर. तशी सिरीज आता प्रत्येक राईडला करायचं असं मी म्हणतोय. बघूया कसं कसं काय काय वर्कआउट होते. अरे काय फुटलं, आवाज जोरात आला. अच्छा, आता आपल्याकडे ॲडव्हेंचर बाईक असलं सटर फटर गचके आपल्याला काय वाटत नाहीत. टू स्मूथ होते, टू स्मूथ. शाबाश, रुक रे रुक भेंडी रुक. कसं आहेत, अरे सगळ्या डिवायडरमधून सगळेजण आलेत काय. आणि लवकरच अजून एक आपली राईड होईल. शॉर्ट असेल की लॉंग असेल माहीत नाही, पण नक्कीच होईल. ह्या येत्याला संडेला तर एक राईड आहे येऊची सांगलीची, तर तिकडे तर जायचं आहे. पण त्यानंतर पण राईड होतील, मान्सून राईड्स भरपूर येतील. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. तर आजच्यासाठी एवढंच. चलो बाय बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. वाह.